महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जो कचऱ्यावरचा जो टॅक्स जो कर वाढवलेला आहे त्या संदर्भात त्या विरोधात जन आक्रोश मोर्चा काढला होता। त्यानंतर राऊंड टेबलला आयुक्त साहेब होते, घनकचरा विभागाचे आता नवीन चार्ज दिलेले बोरकर साहेब होते, अतिरिक्त आयुक्त गायकवाड साहेब होते, यांच्या चर्चा झाली। पण यांनी फक्त आम्हाला दिवा स्वप्न दाखवलेलं आहे की आम्ही हे करू, आम्ही ते करू, ते करू। फक्त आम्हाला दिवा स्वप्न दाखवलेलं आहे। आम्ही स्पष्ट सांगितले त्यांना की आम्हाला हे दिवा स्वप्न नको, अगोदर करून दाखवा, मग जो कर जो काही असेल तो लावा। पण येत्या 16 तारखेला 16-17 तारखेला सन्मान राजसाहेब कल्याण शहरामध्ये येणार आहेत। जर साहेब येण्याच्या अगोदर आयुक्तांनी ह्या कल्याण महापालिकेने जो टॅक्स लावलेला आहे तो जर कमी केला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पद्धतीने काय करेल हे तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे। की मग याच्या अगोदर सिक्युरोन कंपनी होती, त्याला 3 कोटी रुपये द्यायचं आणि हा कुठल्या तरी मोठ्या नेत्याचा कोणीतरी पार्टनर असेल किंवा महापालिका जावई असेल, ह्याला 9 कोटी रुपये देणार आहेत की हा नवीन कॉन्ट्रॅक्टर सोन्याचा झाडू लावून झाडू मारणार आहे का, सोन्याचा फावडा आणून कचरा उचलणार आहे का। म्हणून आम्हाला ह्या कॉन्ट्रॅक्टरच्या विरोधात जन आंदोलन केलेलं आहे, महापालिका विरोधात जन आंदोलन केलेलं आहे। येत्या 16 तारखेपर्यंत जर घनकचरा विभागाचा टॅक्स कमी केला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना उग्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। दादा, दुसरीकडे पाहिलं तर कुठेतरी हा ठेका दिल्यानंतर जे अधिकारी आहेत त्याची देखील बदली झाली आहे। मात्र ते ठेका काढताना ते असतं तर नंतर अधिकाऱ्यांच्या बदल्या होतात। कसं आपलं तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे की जर एखाद्याचा मला जर कॉन्ट्रॅक्ट द्यायचा असेल तर मी 2 अधिकाऱ्यांना मॅनेज करतो, त्यांच्या बदली ते त्यांचा डबोला घेतात, त्यांची जे टक्केवारी घेतात आणि बदला करून घेतात। मग येणारा जो नवीन अधिकारी असतो त्याच्या जेव्हा भांडण करायचं की परत तो 3 वर्षाचं भांडता परत नवीन कोणता कॉन्ट्रॅक्टर येतो, त्याला कमिशन देतो, परत बदली होते त्यांची। हे रिंग आहे, रिंग यांची। नवनिर्वाचित आयुक्त आलेले आहेत, त्यांच्याशी काय बोलणं झालं का? आता नवनिर्वाचित आयुक्त आहेत किंवा आल्यापासून त्यांनी एकदम सिंगम स्टाईलनी कामं सुरुवात केलेली आहे की प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये त्यांची दहशत आहे। आयुक्त साहेबांना सांगितलं की बाबा प्रत्येक अधिकाऱ्यांना न सांगता की डायरेक्ट कुठल्या तरी याच्या व्हिजिट द्या, बाबा बांधकाम खाता असो, पाणी खाता असो आणि कुठलं खाता असो, डायरेक्ट आधी कुठल्या तुमच्या खालच्या लोकांना सांगू नका, डायरेक्ट व्हिजिट द्या, मग कळेल की आपले अधिकारी काय करतात ते। नवीन ठेकेदाराकडे सुद्धा मनसेने मागणी केलेली अशी चर्चा आहे। नाही, नवीन मनसेतील नवीन युनियननी की आम्ही काय केलेलं आहे की आमची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युनियन आहे की आमचे जे 1200 सभासद आहेत, मी कोर्टात गेलो, कोर्टामधून स्टे ऑर्डर आणलेली आहे की कॉन्ट्रॅक्टर कोणीही असो पण कामगार हे जुने